नमस्कार मित्रांनो, मी शशी पटवर्धन. मी आणि माझा धाकटा भाऊ प्रकाश पटवर्धन दोघेही पुण्याचे आहोत. सगळे जसे कोकणाच्या प्रेमात पडतात तसे आम्ही कोकणाच्या प्रेमात पडलो. आत्ता आम्ही उभे आहोत. ही कोतोडे गावातली जमीन आहे. इथे आम्हाला एकाच व्यक्तीची 100 एकर जागा मिळाली आणि त्या 100 एकरमध्ये जवळजवळ आम्ही 10,000 झाडं लावलेली आहेत. त्यातला हा एक भाग आहे 10 एकराचा. एनए प्लॉट डेव्हलप केले. पण एनए प्लॉट डेव्हलप करताना मी असं विचार केला की प्रत्येक घराच्या आजूबाजूला झाडं पाहिजेत. ते आपल्या आजूबाजूला जी प्लॉट दिसत आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक प्लॉटमध्ये बेसिक जी कोकणातली झाडं आहेत, एक 4-5 आंब्याची झाडं, नारळाचं झाड, काजूचं झाड, आवळ्याचं झाड आहे, अशी झाडं लावलेली आहेत. आणि बाकी रोड, इलेक्ट्रिसिटी, वॉटर या दृष्टीने प्लॉट डेव्हलप केले. इथे एक 55 प्लॉट आहेत. 10 एकराचा लेआउट आहे. त्याच्यापैकी जवळजवळ 35 प्लॉट विकले गेलेले आहेत. बाकीचे प्लॉट अजून विकायचे बाकी. नमस्कार, मी स्मिता पवार. कोकणवाडीमध्ये माझं प्लॉट आहे आणि माझं हे छोटंसं घर आहे. मला खूप इच्छा होती की गावात छोटंसं का होईना आपलं घर असावं आणि तिकडे आपल्याला गावचा आनंद अनुभवता यावा, म्हणून मी तो प्लॉट 2017 साली घेतला. 2019ला मी हे घर बांधलं आणि तेव्हापासून हे घर आणि ह्या निसर्गाचा आनंद मी आणि माझे नातेवाईक सगळेच अनुभवत आहोत. आपण पाहता इकडे झाडाला हाताला लागण्यासारखे आंबे आलेले आहेत. माझी छोटी नात आहे, आता ती 6 वर्षाची झाली आहे. पण जवळजवळ 4 वर्षाच्या असल्यापासून इकडे हाताने स्वतः आंबे तोडते. इकडे पण झाडं आहे आणि पूर्ण दिवस मातीत खेळत असते. मी जसे पापड करणं किंवा आवळ्याचे पदार्थ, जे आवळे माझ्या इथेच प्लॉटमध्ये लागतात, ज्याला सुकवण म्हणतो आपण, वाळवण म्हणतो, ते असं इथे समोरच अंगणात घालायला मिळतं. हे हापूस आंब्याचं झाड आहे. आपण प्लांटेशन सगळं दापोली कृषी विद्यापीठाच्या एक्सपर्ट्सना त्यांच्या त्याला भरपूर फणस लागले तुम्हाला दिसतील. ही व्हरायटी मग सांगितलं तसं की ही चिकलेस किंवा गमलेस नावाची ही व्हरायटी दापोली कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली आहे. आणि घरे अतिशय सुरेख गोडही असतात आणि अगदी खोबऱ्यासारखे असतात. घरे काढताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा चीक वगैरे लागत, स्पेशालिटी आहे. आपले हे लेआउटची जमीन कोतवडे गावात आहे. कोतवडे गाव, तालुका, जिल्हा रत्नागिरी. ॲक्च्युअल पोझिशन कोतवडे आणि नेवरे गावाच्या मध्ये आहे. पण आधीच म्हटलं 300 फूट उंचावर आपण समुद्रसपाटीपासून भरपूर हवा येते. आणि या पॉईंटला कनेक्टिव्हिटी म्हणजे 20 किलोमीटर आपण रत्नागिरी शहरापासून आहोत. 20 किलोमीटर इथून 23 किलोमीटरवर गोवा हायवे आहे. फ्युचरमध्ये वॉटर कनेक्टिव्हिटी व्हायची शक्यता आहे आणि एअरपोर्ट एक काही महिन्यातच कार्यान्वित होईल. रस्त्याच्या एका बाजूला 1 एकरचे प्लॉट आणि मध्ये रिसॉर्ट बांधले. रिसॉर्टची कल्पना अशी होती, मी काय कोणी हॉटेलियर नाही, हे 1 एकरचे प्लॉट घेतलेले लोक पुण्या मुंबईहून जेव्हा येतील त्यांना एक बॅग ठेवायला जागा असावी म्हणून एक 4-5 लोकांचं 4-5 कुटुंब राहतील असं घर बांधणार होतो मी. पण हा स्पॉट जो आहे तो हायेस्ट स्पॉट आहे या म्हणजे कंटूर प्रमाणे. जी 70 एकर जागा ह्या बाजूला आहे. एक 100 वर्षाचं पुढचं तळ आहे, तिथून पाणी मिळतं. आता ते पाणी सगळं झाडांनाही पुरतं. आम्ही कोतवडे गावातल्या ग्रामस्थांना आवाहन केलं होतं की ज्यांच्याकडे गायी आहेत आणि त्या गायींना ते पुरेसं खाद्य देऊ शकत नाहीत, त्यांनी गाय आमच्याकडे आणून उभी करावी. त्यातली आमची कल्पना होती की गोमाता आश्रम किंवा गोशाळा निर्माण करायची. असं आवाहन केल्याबरोबरच बऱ्याच सुरुवातीला 8-10 गायी आमच्याकडे आल्या आणि त्या वाढत एकेकाळी आमच्याकडे 55 गायी होत्या. आजच्या डेटला 31 गायी आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की 31 गायीपैकी दूध देणाऱ्या गाया अगदी कमी आहेत, 8-10 गायी आहेत. बाकीच्या गायींचं हे आमचं सिनियर सिटीझन होम असल्यासारखं आहे. त्यांना शेवटपर्यंत पाळण्याची आम्ही जबाबदारी घेतली आहे. नमस्कार, माझं नाव प्रकाश पटवर्धन किंवा मला लोक पीजी पटवर्धन नावाने जास्त करून ओळखतात.
माझे मोठे बंधू SG पटवर्धन आणि मी असं आम्ही दोघे मिळून ही कोकणवाडी योजना जी आहे, कोकणवाडी स्कीम एनए प्लॉटची ती करतोय. मला आवर्जून एक गोष्ट अशी सांगायची आहे की या ठिकाणी ज्यांनी प्लॉट घेतील, जे कोणी प्लॉट घेतील त्यांनी तिथे सुंदर घर उभं करावं आणि ते करण्यासाठी ती घरं उभं करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या प्रकारची मदत आमच्याकडून तुम्हाला केली जाईल. आत्ता या प्लॉटला आपण प्लॉटच्या दारापर्यंत पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे आणि ते ओव्हरहेड वॉटर टँकला जोडलेलं आहे. त्यामुळे कन्स्ट्रक्शनला लागणारं पाणी इझिली अवेलेबल आहे. तिथे आमची सगळी टीम तुम्हाला लायझनिंग करायला मदत करेल. आमची सगळी टीम तुम्हाला कन्स्ट्रक्शन मटेरियल प्रोक्युअर करण्यासाठी मदत करू शकेल. कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला शोधून आणून देईल. गरज पडली तर आमच्यापैकी आमच्याकडे लिस्टवर असलेले जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत तेही तुम्हाला तुमची कामं करून द्यायला तयार होतील. पण नुसता प्लॉट घेऊन तो तिथे ठेवण्यापेक्षा त्या ठिकाणी एक टुमदार घर जर झालं तर नंतर होणारे आपल्या ॲक्टिव्हिटी ज्या आहेत तिथे स्विमिंग पूल, त्याच्यानंतर तिथे आपण खूप छान रेस्टॉरंट तयार करणार आहोत. तर ह्या सगळ्याला मग खऱ्या अर्थाने महत्त्व आहे. तिथं जर एक 10-20 घरं उभी राहिली तर तो परिसर खूप छान होईल आणि तिथे सहजपणे आपल्याला अतिशय आनंदात 2-3 दिवस घालवता येईल. वीकेंड तिथे खूप चांगल्या प्रकारे घालवता येईल. नमस्कार मित्रांनो, मी रोहित केळकर, कोकणवाडी पटवर्धन बंधू यांच्या कोकणवाडीमध्ये मी मॅनेजर आहे. ही जी झाडं बघताय तुम्ही, या झाडामागे आत्ता या झाडाला फळं लागलेली आहेत, पण ही फळं घेताना त्याच्या मागे खूप मेहनत लागते. याला सगळ्या झाडांना 10 ते 12 वर्ष झालेली आहेत आणि याला आता फळधारणा सुरू झालेली आहे. आणि ही फळधारणा होण्यासाठी आमची जी टीम आहे ती खूप मेहनत घेते. त्याला ड्रीप इरिगेशन केलेलं आहे. सगळे झाडांना बाहेरनं माती आणून टाकलेली आहे. जी कोकणातली जी काही फळ पिकं आहेत ती सगळी आम्ही प्लॉटमध्ये लावलेली आहेत, जेणेकरून जे कोणी इथे प्लॉट घेतील त्यांना त्याचा आस्वाद घेता येईल. प्लॉट घेण्यापासून ते घर बांधण्यापर्यंत तुम्हाला जे काय आमच्याकडनं सहकार्य लागेल, मी व माझी टीम तुम्हाला सहकार्य करू. तर मला वाटतं बऱ्यापैकी माहिती आम्ही दोघांनी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहेच. तर आता आपल्याला सगळ्यांना मी असं आवाहन करतो की आपण सगळं तिथे या, एक प्लॉट सिलेक्ट करा, त्यावर सुंदर घर बांधा आणि ह्या परिसरामध्ये आपण एक छान छोटंसं गाव वसवूयात.